भाजप आमदारांना महायुतीमध्ये अजित पवार नकोसे झालेत का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेमध्ये फटका बसल्याचं मत या आमदारांनी भाजपच्या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर अजित पवारांना सोबत ठेवण्याबाबत फेरविचार करण्याची मागणी सुद्धा भाजप आमदारांची असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याचं चित्र आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार जे मागच्याच वर्षामध्ये सत्तेत सामील झाले, शरद पवारांची साथ सोडून त्यांनी राष्ट्रवादी हे नाव सुद्धा त्यांना मिळालं, पक्षाचं चिन्ह मिळालं आणि त्याचबरोबर ते उपमुख्यमंत्री झाले भाजपसोबत। आणि अशामध्ये आता भाजपच्याच आमदारांना लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार महायुतीमध्ये नकोसे झाल्याचं चित्र आहे। खासगीमध्ये बोलताना ते अजित पवारांविषयी नाराजी व्यक्त करतात आणि त्यांना सोबत ठेवण्याबाबत फेरविचार करण्याची मागणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत थेट फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार हे भाजप आमदारांना नकोसे झाल्याचं कळत आहे, त्यामुळे आता येत्या काळामध्ये महायुतीत काही वेगळं चित्र दिसू शकतं का? निश्चितच फरक, कारण भाजप आणि शिवसेनेमधील बहुतेक आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार आता त्यांना घेऊन आपल्याला काही उपयोग झालेला नाहीये, उलट त्यांच्यामुळे नुकसान झाल्याचं चित्र दिसत आहे। कारण केंद्रीय मंत्री भारती पवार असतील किंवा शिवसेनेचे जे शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले आढळराव पाटील असतील, अशा बहुतेक जे उमेदवार होते त्यांच्या ठिकाणी जर आपण मतदारसंघातला जर लेखाजोखा पाहिला तर त्या ठिकाणी वर्चस्व होतं। एकाच लोकसभेमध्ये 4 आमदार हे अजित पवार गटाचे होते, मात्र त्या 4ही मतदारसंघांमध्ये कुठेतरी पिछाडीवर जाण्याची वेळ महायुतीच्या उमेदवार आली। त्यामुळे जर अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर जर आपली पिछाडी होत असेल तर मग त्यांना सोबत ठेवण्यात अर्थ काय आहे? आणि एकंदरीत अशा तक्रारी आहेत आणि एक दबाव आहे तो शिवसेना आणि भाजपच्या आमदारांकडून केला जात होता पक्षश्रेष्ठींकडे। त्यामुळे या संदर्भातील चर्चा आहे ती कालच्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये झाल्याचे म्हटलं जात आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, आज दिल्लीमध्ये जी भाजपच्या पक्ष नेतृत्वासोबत एक बैठक होत आहे, ज्या बैठकीसाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांसोबत बावनकुळे आणि शेलार जात आहेत। या बैठकीमध्ये सुद्धा विधानसभेचा आढावा घेतला जाणार आणि त्यामध्ये सुद्धा आता देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे या संदर्भातील माहिती मांडतायत का आणि आमदारांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत एकंदरीत, कारण राम सातपुते यांचा पराभव असेल किंवा म्हाडामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांचा पराभव असेल, या ठिकाणी सुद्धा अजित पवार गटाकडून मदत न मिळाल्यामुळे कुठेतरी या उमेदवारांना प्रचंड पिछाडी सहन करावी लागली होती आणि त्यातच त्यांचा पराभव झाल्याचं भाजपच्या आमदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकूणच आता अजित पवार सरकारमध्ये राहणार की त्यांना महायुतीमधून डच्चू दिला जाणार हे स्पष्ट होऊ शकतं। पण चेतन, एक असाही प्रश्न उपस्थित होतोय, मग त्याच्यानंतर अजित पवार नेमकं काय करणार हाही सवाल आहे। त्यामुळे पुढे काय काय होतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।